जवळजवळ 20 जणांना आपापल्या मागण्या संमत करून घ्यायच्या आहेत. तर आता तुम्ही मागण्या संमत करून घ्यायला सुरुवात करा. बाकी सगळ्यांनी लिहून द्यावं. आम्ही सगळेजण त्याची दखल घेऊ. बघा मी हो आपण तेव्हा तोपर्यंत बोलायचं आहे. हो पण आपल्याला अनिलजी सदाभाऊ बोला. धन्यवाद. सदाभाऊ सुरू करा ना. सदाभाऊ सुरू करा ना. ते मी पुढच्या ना देईन. बोला. त्याला बोलू दे ना. मी बोलतो सांगितलं मी सांगतो मी बोलतो तरी बोला. कोणी सभापती महोदय बाब क्रमांक 7 अनिलजी साहेब होऊ दे. ताई अनिलजी बसा. ते दोघे ऍडजस्ट करतात. अनिलजी तुम्ही आमची काळजी करू ते नका. adjust करतायत, तुमच्या बसा. लोकांची तुमचं मी देतो ना. सदाभाऊ बोला. आमचा किती तुम्ही तुमच्या लोकांची काळजी करा. नाही तुमच्या मताशी मी सहमत आहे सभापती महोदय. एक मिनिट नाही सभापती महोदय बोला ना तुम्ही संपवा ना. माझी विनंती आहे ना बोलून संपवा नाही. खरं म्हणजे पुरवणी मागण्या पहिल्या घेणार होतात तुम्ही. प्रत्येक सभासदाला या ठिकाणी 2-5 मिनिटात काय विषय कुठले विकास कामं तरतूद का झाली नाही यापेक्षा दुसरं महत्वाचं काय नव्हतं. बोला. पण असं असताना त्या ठिकाणी आपण वेळेचं नियोजन करताना प्रस्तावाला उत्तर घेतलं. ते जर पुरवणी मागण्या घेतल्या असत्या तर सगळ्यांना बोलता आलं असतं. प्रवीणजी आपण बोला. विषय संपवा आता. बरोबर आहे खोडके साहेबांचं. तुम्ही बोला. बरोबर पुढे जाईल. सभापती महोदय हा ठीक आहे. सभासदांची तयारी आहे प्रवीणजी ना. माझ्याकडे बघून बोला. सभासदांची तयारी आहे. प्रवीणजी जर माझ्याकडे बघून बोला ना. सुरू करा. नका बघू तिकडे. बोला. सभापती महोदय बाब क्रमांक 7 पृष्ठ क्रमांक 6 मराठीचा प्रचार आणि प्रसार. सभापती महोदय माहिती भवनासाठी 1,55,04,000 रुपयाची मागणी सभागृहासमोर ठेवण्यात आली. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महायुती सरकारने प्रयत्न केलेत. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवलाय. केंद्र सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा दिलाय. याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो. आता मराठी प्रचारासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळणार आहे. राज्य सरकार पूर्वीपासून मराठीच्या संवर्धनासाठी प्रसारासाठी काम करत आहे. पण आता त्याला केंद्राची देखील साथ मिळणार आहे. प्राचीन ग्रंथाचं जतन करणं असेल, भाषांतर करणं असेल, विद्यापीठामध्ये विशेष केंद्र स्थापन करणं असेल, संशोधनाचे उपक्रम असतील, ही कामं आता केंद्राच्या मदतीनं झपाट्यानं होण्याची आवश्यकता आहे. यावर 5 वर्षाचा कार्यक्रम तयार करून त्यावर काम झालं पाहिजे. आवश्यकता असेल तर तज्ज्ञांची समिती नेमून अशा प्रकारचा 5 वर्षाचा कार्यक्रम करावा अशी माझी विनंती आहे. सभापती मग 2-3 बाबीच बोलणार. मी 5 मिनिटं बोलणार आहे का बाकीच्या सदस्यांना मिळावं. सहकार बाब क्रमांक 303 त्या ठिकाणी बोलत असताना महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला पूर्वी शिक्षण निधी चालू होता. आता शिक्षण निधी त्या ठिकाणी बंद झालेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शिक्षण निधी राज्य सहकारी संघाचा जो शिक्षण प्रशिक्षण देण्याचं काम करतं तर त्या ठिकाणी सुरू करावा अशा प्रकारची माझी त्या ठिकाणी सभापती महोदय विनंती आहे. आणि याकरता तोष्णीवाल समितीने सभापती महोदय त्या ठिकाणी शिफारस केलेली आहे. त्याचबरोबर त्यांचं अनुदान देणं शिल्लक आहे तेही त्या ठिकाणी द्यावं अशा प्रकारची सुद्धा या निमित्तानं सभापती महोदय या ठिकाणी विनंती आहे. सभापती महोदय या ठिकाणी बाब क्रमांक जलसंपदा बाब क्रमांक 135 पेज क्रमांक 90 मी मगाशीच्या चर्चेत सांगितलं की दहिसर चेकनाक्याला वन जमिनीवर त्या ठिकाणी एक चांगलं धरण होऊ शकतं छोटं. आणि बोरिवली कांदिवली दहिसर परिसरामध्ये जसं तुळशी तलाव आतमध्ये आहे तसं हे धरण झालं तर त्याचा उपयोग त्या ठिकाणी होईल. सभापती महोदय अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीवर आज या ठिकाणी मी आपलं लक्ष वेधतोय. बाब क्रमांक 221 पेज क्रमांक 143 सेल्फ डेव्हलपमेंट हाऊसिंगमध्ये आपण आणलं. आणि आज हाऊसिंगमध्ये सेल्फ डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. दादा जवळपास 1600 प्रस्ताव आज सेल्फ डेव्हलपमेंटला आहेत. 46 सोसायट्यांना त्या ठिकाणी कर्ज देऊन 21 इमारती उभ्या राहिल्यात. बिल्डर देतो त्यापेक्षा दुप्पट तिप्पट जागा मिळते. त्यामुळे आता पैशाची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे 25,000 कोटी रुपये या ठिकाणी या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी शासनाने उपलब्ध करावे
अशा प्रकारची मी मागणी केली आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका घेऊन त्यांनी त्या ठिकाणी परदेशी साहेबांना या संदर्भात सूचना दिल्या आहेत. हुडकोशी त्यांचं बोलणं आहे. तर 25,000 कोटी रुपये या ठिकाणी या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी द्यावेत अशा प्रकारची या ठिकाणी मागणी सभापती महोदय या ठिकाणी आहे. दादा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री या ठिकाणी आहेत. दादा आपलं त्रिभुवन युनिव्हर्सिटी आपण त्या ठिकाणी गुजरातला केले. महाराष्ट्रामध्ये सहकार विद्यापीठ असावं अशा प्रकारची अनेक वर्षापासून मागणी आहे. आज महाराष्ट्रात 2.5 लाख सहकारी संस्था दादा आहेत. त्यांचं शिक्षण प्रशिक्षण देणारा राज्य सहकारी संघ आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्यांची इमारत आहे, प्रशिक्षण देणारी यंत्रणा आहे, 13 विभागीय केंद्र आहेत. तर आपण हे सहकार विद्यापीठ करण्याच्या संदर्भामध्ये शासन निर्णय करावा जेणेकरून मोठ्या प्रमाणावर असणारी सहकार चळवळ त्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण प्रशिक्षण सभापती महोदय मिळेल आणि त्या